पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या जीवनाबद्दल आपण माहिती घेणार आहोत। अमितेश कुमार हे 1995 बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणजेच IPS अधिकारी आहेत। ते सध्या पुणे शहराचे पोलीस आयुक्त आहेत। त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवरती देखील काम केलेलं असून त्यांना प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक देखील मिळालेलं आहे। अमितेश कुमार यांचा जन्म 29 सप्टेंबर 1972 रोजी मूळचा बिहारमधील पटना येथे झालेला आहे। त्यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रामध्ये पदवी संपादन केलेली आहे। त्यांनी सायबर कायद्यामध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतलेली आहे। 1995 मध्ये 59व्या अखिल भारतीय रँकसह युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC मध्ये त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली। अमितेश कुमार यांनी 1995 मध्ये महाराष्ट्र कॅडरमधून आपल्या पोलीस सेवेची सुरुवात केली। त्यांची पहिली नेमणूक 1997 मध्ये सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून झाली। तेथे देखील त्यांनी उत्तम कामगिरी केल्याचं बोललं जातं। त्यानंतर त्यांनी औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून देखील काम पाहिलेलं आहे। त्यांनी अमरावती जिल्ह्याचे देखील पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे। नागपूरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम करत असताना त्यांनी 2005 ते 2007 दरम्यान क्रिकेट जगतामध्ये खळबळ उडवून दिली। त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामधील सट्टेबाजी उघडकीस आणली, ज्यामध्ये वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मार्लन सॅम्युएल आणि दाऊद इब्राहिमच्या हस्तकाचा समावेश होता। या प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICCने सॅम्युएलवर 2 वर्षांची बंदी घातली होती। पुढे त्यांनी मुंबईमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून देखील सेवा दिली। त्यांनी दहशतवाद विरोधी पथकाचे ATSचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून देखील काम पाहिलेलं आहे। पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून देखील काम पाहिलेलं आहे। नागपुरात सर्वात जास्त काळ पोलीस आयुक्त राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे। 31 जानेवारी 2024 रोजी त्यांची पुणे शहराची पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली। या पदावरती आल्यानंतर त्यांनी शहरातील संघटित गुन्हेगारी, वाहतुकीची समस्या आणि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना राबवलेल्या आहेत। त्यामुळे समाजामधून त्यांच्यावरती स्तुतिसुमने उधळली जात आहेत। त्यांनी बरेचसे संघटित गुन्हेगारांचे कंबरडे मोडल्याचं देखील चर्चा केली जाते। उत्कृष्ट आणि प्रशंसनीय कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे। पुणे पोलीस आयुक्तपदी असताना 20 मे 2024 रोजी झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाचा तपास त्यांनी केला, जो देशभर चर्चेचा विषय बनलेला होता। या प्रकरणामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं बोललं जातं। तर मित्रांनो, ही होती अमितेश कुमार यांच्याबद्दलची माहिती। तुम्हाला त्यांच्या कार्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।